नवी मुंबई महानगरपालिका ने बरसात पूर्व एपीएमसी कांदा बटाटा मार्केट को धोखादायक घोषित कर दिया है। बावजूद इसके मार्केट में रह रहे व्यापारियों और कामगारों की जान माल की रक्षा के लिए नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे के सख्त निर्देश के उपरांत नियमानुसार मनपा अधिकारियों ने एपीएमसी कांदा बटाटा मार्केट का पानी का कनेक्शन काट दिया है। इसी मुद्दे को लेकर महानगर पालिका के खिलाफ अपना गहरा रोष व्यक्त करते हुए माथाड़ी कामगार नेता नरेंद्र पाटिल ने आक्रामक भूमिका अख्तियार करते हुए एपीएमसी कांदा बटाटा मार्केट से लेकर नवी मुंबई मनपा मुख्यालय तक मोर्चा निकाला। इस दौरान नरेंद्र पाटिल की अध्यक्षता में तमाम व्यापारियों और माथाड़ी कामगारों ने मुख्यालय का घेराव कर जलापूर्ति शुरू करो का जोरदार आगाज करते हुए मनपा प्रशासन को आड़े हाथों लिया। इस दौरान उन्होंने महानगरपालिका प्रशासन को चेतावनी दी कि जलापूर्ति शुरू नहीं की गई तो अगला आंदोलन और तीव्र होगा और टोल नाका में पानी दो भीख मांगो आंदोलन कर विरोध प्रदर्शन किया जाएगा। मनपा मुख्यालय में माथाड़ी कामगारों का रोष और उनके उग्र तेवर को देखते हुए प्रशासन उपायुक्त शरद पवार ने आंदोलनकारियों से भेंट की और उनका पक्ष जानने की कोशिश की, मगर नतीजा शून्य रहा। तत्पश्चात शरद पवार के माध्यम से नरेंद्र पाटिल सहित एक शिष्टमंडल ने नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे से मुलाकात की और अपनी समस्याओं का ज्ञापन उन्हें सुपुर्द किया। इस दौरान शिष्टमंडल द्वारा अपनी भूमिका से टस से मस न होते देख आयुक्त ने नरेंद्र पाटिल को लिखित में पत्र देने को कहा कि यदि भविष्य में कोई दुर्घटना या जीवित हानि होती है तो मनपा इसकी जिम्मेदार नहीं होगी, जिस पर शिष्टमंडल ने अपनी सहमति जताते हुए एपीएमसी प्रशासन और व्यापारी वर्ग से जल्द एक लिखित पत्र देने का आश्वासन किया, जिसके बाद आयुक्त ने जलापूर्ति दोबारा शुरू करने के निर्देश दिए और आंदोलनकारियों ने अपने आंदोलन को स्थगित कर दिया। त्यांचे आज माझ्याकडे शिष्टमंडळ आलं होतं। त्यांना आम्ही सांगितलं की ही जबाबदारी जोखीम आहे। आम्ही जरी पाणी बंद केलेलं आहे, अजून काही विस्तार बंद झालेला नाही, बाजार चालू राहायला पाहिजे, पाण्याची व्यवस्था होऊ शकते, परंतु त्यांनी आता मला आश्वासन दिलंय की त्याच्याबाबत त्याची आम्ही लिहून देतो त्याच्यामध्ये आणि कुठलाही त्याला जबाबदार असेल तर आम्ही त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहोत। उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संबंधीची केस चालू आहे। उच्च न्यायालयाने सुद्धा 1900 मध्ये ह्याच मुद्द्याबाबत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्याच्यावर दुरुस्ती करून घेतली पाहिजे। तिथेही हेच प्रश्न पुन्हा चर्चा झालेली होती, पण मागच्या 5 वर्षांमध्ये अजूनही त्याच्यावर कारवाई झालेली नाही। त्यामुळे उद्या कुठेतरी आपल्याला घटना घडू नये अशी दुर्दैवाने त्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली। इस दौरान अपनी भूमिका स्पष्ट करते हुए नरेंद्र पाटिल ने अपनी प्रतिक्रिया दी। सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त शिंदे साहेबांना सामान्य लोकांची जाण असल्यामुळे त्यांनी चर्चेला खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आणि त्यांनी सांगितले की धोकादायक एपीएमसी मार्केटमध्ये काम करताना कामगारांची काळजी घेणं गरजेचं आहे। जर व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला पत्रव्यवहार केला, मान्यता दिली की जर त्या धोकादायक इमारतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना काही जर लागलं तर ते स्वतः जबाबदार राहणार, तिचे कर्मचारी असो मापाडी असो, तर बोले आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे। तशा प्रकारचं निवेदन एपीएमसीने आयुक्तांना द्यावं व्यापाऱ्यांच्या सहीचं आणि त्यांनी हे सगळं व्यापाऱ्यांनी मान्य केलं आणि त्वरित तिकडचे आपले अधिकारी जे पाणी पुरवठ्याचे जे अधिकारी होते त्यांनी लगेच बाजार समिती अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि ताबडतोब पाणी चालू करायला सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।